आणि समतेवर शाहूजीच्या भीमाने संविधान थाटले. भीमाने संविधान थाटले. कारण याच्या त्याच्या जवळ सांगितल्याने बौद्ध होत नाही. त्रिशरणाची आणि कसोटी धावल्याशिवाय कधीच सिद्ध होत नाही. त्रिशरण आणि पंचशील पहिले आचरणात आणा पाटील. फक्त हे पांढरे कपडे घातल्याने बौद्ध होत नाही. म्हणून पांढरे कपडे घातल्याने बुद्ध होत नाही. म्हणून गाना मेरे को गाना पड़ता है, मगर कोई चीज लगी तो पूरे साथ को मांगना पड़ता है, क्योंकि कार्यक्रम के ऑर्गेनाइज वही है. म्हणून बोलायचं आहे. पेनाच्या एका टोकावर नाही, पेनाच्या एका टोकावर संविधान लिहिलं आहे. भैया उतरती का संविधान करा. पेनाच्या एका टोकावर संविधान लिहिलं आहे, लिहिलं आहे. तो भीमराव, कोणता भीमराव? भीमरावला आहे, गावोगावी आहे. हा भीमराव, भीमराव गावोगावी आहे. जो भीमराव परदेशात जाऊन शिकणारा, एका पावाच्या तुकड्यावर राहून अभ्यास करणारा, 4 लेकरं मातीत गाळणारा, तुमच्यासाठी माझ्यासाठी या विश्वासाठी तो भीमराव. तो भीमराव, तो भीमराव, तो भीमराव. देख रहे मतला का फूलेगा, बजाने के लिए बेचे हैं, आराम से सुकून शांति से खाओ. तो भीमराव, तो भीमराव बाबा आए, तो भीमराव बाबा आए. तेव्हाच वाटल की नाही की तुमच्यामध्ये सुद्धा तळमळ आहे. पेनाच्या एका टोकावर, पेनाच्या एका टोकावर संविधान लिहिलं आहे, लिहिलं आहे. संविधान लिहिलं आहे, लिहिलं आहे. तो भीमराव काय आहे तुम्हाला बोलायचं आहे. तो भीमराव सर्वाचा बाप आहे, भीमराव बाप आहे. आवाज निकलनी चाहिए दिल से, गले से, क्योंकि वही बाप है अपना. तो भीमराव आवाज ही नहीं आ रहा. तो भीमराव, तो भीमराव, तो भीमराव ये बा. तो भीमराव सर्वाचा बाप आहे, सर्वाचा बाप आहे.
पाण्याच्या जागी दूषित पाणी साचल्याने होत असते हे तळे नव्हे मनोज राजा. परिवर्तन नाचल्याने नाही, परिवर्तन नाचल्याने नाही तर वाचल्याने होत असते. ज्ञानाचा महासागर एका पावावर जिवंत राहिला. ऐसा ना कोणी प्रणय इथे आणि आगात राहिला. गंगाधराची कहाणी वाचून अरे डोळ्यात येते पाणी. रमाई सारखी माय ना पाहिली, हिराव सारखा बाप ना पाहिला. बाबासाहेबांना तलवारीची गरज नाही पडली, बाबासाहेबांना बर्फीची गरज नाही पडली, बाबासाहेबांना मारामारीची गरज नाही पडली. संविधान लिहायसाठी बाबासाहेबांना या पेनाच्या टोकाची गरज पडली, याच्यातल्या शाईची गरज पडली. म्हणून चॅलेंज देऊन दिनेश बाबू बोलाई सवाल करतो आहे काय पेनाच्या एका टोकावर, पेनाच्या एका संविधान लिहिलं आहे, संविधान लिहिलं आहे, लिहिलं आहे तो भीमराव. लक्ष द्या माय मावण्यांनो, तो भीमराव. अब ऐसा है ये माइक का जो लीड है वहां तक के नहीं पहुंच रहा, इसीलिए बहुत आवाज आ रही. अच्छा अच्छा कि शहाण्याची नाही चौधरी साहेब, अरे शहाण्याची नाही तर लुचऱ्याची संख्या वाढली आहे. या बात आहे, शहाण्याची नाही तर लुचऱ्याची संख्या वाढली आहे. अरे सुधारणाऱ्याची नाही, हे सुधारणाऱ्याची संख्या वाढली आहे. अरे मनोज राजा बाबासाहेब गेल्यानंतरच्या काळामध्ये आपले भाड्याने घुमणाऱ्या कुत्र्याची संख्या वाढली आहे. संविधान लिहिलं आहे, संविधान लिहिलं आहे, लिहिलं आहे तो भीम
बाबासाहेबांनी. असं या धर्तीवर आता पुन्हा होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचा महासागर एका पावावर जिवंत राहिला. जो पाव आपला मुलगा घरी चाय सोबत खातो, सकाळी नाश्त्यामध्ये बाबासाहेब जेवणासाठी तो पाव खात होते. विचार करा ती परिस्थिती. ज्ञानाचा महासागर एका पावावर जिवंत राहिला. अरे ऐकाना कोणी प्रणय तिथे आधार राहिला. गंगाधराची कहाणी वाचून अरे डोळ्यात येते पाणी. रमाई सारखी माय ना पाहिली, भीमराव सारखा बाप ना पाहला. पहिलं कोणीच नव्हतं दिनाचं. तो वेळ बघा. जे लेकर होते या शूद्रांचे, जे लेकर होते या शूद्रांचे, ते पालवाच्या गाठोड्यामध्ये पाळण्यासारखे झुलत होते. गळ्या पुढे मडक होता, कमरेला झाडू होता. हे ब्राह्मणवादी लोक आपल्याला गावात येऊ देत नव्हते. आणि आमचे मुलं कुठं बाबळीला जे येतात बाहेरून लोक, त्यांचे मुलं बघा तुम्ही असं झाडाला बांधून झुले झुलतात. म्हणून लिहितो आहे काय, कोणीच नव्हतं दिनाचं लेकरू या बहुजनाचं. चौधरी साहब ये रिदम कब होना था? चौधरी साहब, कुकड़े साहब आप भी थे ना? ये रिदम होना था ना? पर चलो ठीक है. कोणीच नव्हतं दिनाचं लेकरू या बहुजनाचं. साऱ्या लेकरांना पाहून, साऱ्या लेकरांना पाहून जळे मन भीमरायाचं. जाईल मनुस्मृती. मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती म्हणजे काय? बहुतांश लोकांना माहित नाही मनुस्मृती म्हणजे काय. जे बाबासाहेबांनी कालच्या दिवसाला जाळली 25 डिसेंबरला, नवरा मेला तर त्या नवऱ्याच्या नवरीला नेऊन त्याच्या सरणावर जबरदस्तीने ढकलणे म्हणजे जाळणे, ही मनुस्मृती. कारण हिनं 10 नवरे अजून केले नाही पाहिजे. तिनं 10 नवरे केले नाही पाहिजे. पण बाबासाहेबांनी संविधानाला पुन्हा लिहिलं की माणसाला माणसाची माणुसकी मिळाली पाहिजे. आता सरणावर टाकतात का? कारण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. आणि हे लोक गावाच्या बाहेर राहिले पाहिजे, गावात आले नाही पाहिजे. पण आज एक ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसतो, चाय पितो, नाश्ता करतो आणि पैशाचा सुद्धा देवाण व्यवहार करतो. बरोबर? हे बाबासाहेबांची पुण्य आहे. म्हणून मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. जाईल मनुस्मृती
श्राप आहे तो भीमराव, तो भीमराव, तो भीमराव सर्वाचा बाप आहे, सर्वाचा बाप आहे. अरे नाही अजून कोणी या भीमाचा अंत झाला. भाग्य भारताचे अरे भीम जन्मास आला. अरे टक्कर दिली तयाने या अथांग सागराला. भीम एकटाच होता तो पोहून आला. उद्धवपासिका बाबासाहेबांच्या बायका सुशीलाजी शिंदे मुक्काम डोरली म्हणजे कुकडीजी गायक यांच्या गावच्या. यांच्याकडून 50 रुपयाचं धम्मदान येणं म्हणजे माझ्यासाठी, माझ्या पार्टीसाठी 50 लाखासारखं आहे. आणि मला असं वाटते की लाडक्या बहिणीमधले असतील, लाडक्या बहिणीचे बायका ते नको द्या, आपल्या कमाईची द्या. आणि लाडक्या बहिणीची बी द्या, आमचीच कमाई आहे. तेल महाग, साखर महाग, बिस्किटचे पुढे झाले महाग, शॅम्पू महाग. आणि तिकडे लाडक्या बहिणीला 21 आले. बाई मावल्या 15 आले हो. येऊ द्या, कुठची येऊ द्या, दानात दान धम्मदान हे जरुरी आहे. सुशीला शिंदेची साडी दोनाट होऊ द्या. विचार महापुरुषाचे तो मानणारा पाहिजे. गरीबाच्या कष्ट वेता तो जो अरे जाणणारा पाहिजे. अरे भीमाचा अनुयायी पाटील असा असावा. या दिशाहीन साऱ्या समाजाला वळणावर आणणारा पाहिजे. गुलामीच जीवन होत